See, this is the second part of Stewart's hypothesis. In the first part, the reactions takes place in daytime, and during daytime the stomata are opens, and during night time the stomata are closed. This is the second part of Stewart's hypothesis, and this diagrammatic representation explains how the stomata are closed during the night time, means reactions in darks. Now these are the reactions which are happened during the night time, means during dark time. Now during night there is a O2 respiration takes place. We know very well that during night time plants absorb the oxygen and release the carbon dioxide. Plants absorb the oxygen, means during daytime O2 respiration takes place, and which results in the decrease of pH of the guard cells. आणि त्यामुळे काय होतं, गार्ड सेल्सचा pH हा डिक्रीज होतो. It decreases up to 5. At that time, with the help of enzyme hexokinase and by the utilization of 1 ATP energy, these glucose molecules are converted into glucose 1-phosphate. In the guard cells, there are glucose molecules are present. During night time, O2 respiration takes place, and because of this, the pH of the guard cell decreases. It decreases up to 5. At that time, with the help of enzyme hexokinase and by the utilization of 1 ATP energy, the glucose molecules are converted into glucose 1-phosphate. Later on, this glucose 1-phosphate is converted into starch with the help of enzyme phosphorylase. हे बघा, रात्री काय होतं, रात्री वनस्पती ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करतात. ज्याला वनस्पती ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करतात त्याला काय होतं, गार्ड सेलचा pH डिक्रीज होतो. इट डिक्रीजेस अप टू 5. हा डिक्रीज होतो 5 पर्यंत येतो, आणि ज्याला गार्ड सेलचा pH 5 होतो त्याला काय होतं, गार्ड सेल्स मध्ये जे ग्लुकोज मॉलिक्युल्स असतात त्या ग्लुकोज मॉलिक्युल्सचं कन्व्हर्शन कशात होतं, ग्लुकोज 1-phosphate मध्ये होतं. कशाच्या मदतीने, हेक्सोकिनेसे एन्झाइमच्या मदतीने, आणि बाय द युटिलायझेशन ऑफ 1 ATP एनर्जी. And finally, this glucose 1-phosphate is converted into starch with the help of enzyme phosphorylase. Means here the glucose convert into starch. आता ग्लुकोज चं रूपांतर पुन्हा स्टार्च मध्ये झालं तर गार्ड सेलचं कॉन्सन्ट्रेशन ऍज इट इज राहील का, नाही राहणार. गार्ड सेलचं कॉन्सन्ट्रेशन दिवसा का वाढलं होतं, कारण दिवसा काय झालं होतं, स्टार्चचं कन्व्हर्शन ग्लुकोज मध्ये झालं होतं, आणि तो जो ग्लुकोज होता तो गार्ड सेल मध्ये डिझॉल्व्ह झाला होता, आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, गार्ड सेलच्या सायटोप्लाझमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं होतं. आता पुन्हा रिव्हर्स रिॲक्शन झाली. काय झालं, ग्लुकोज कन्व्हर्टेड टू स्टार्च. आता हे ग्लुकोजचं रूपांतर स्टार्च मध्ये झाल्यामुळे काय होईल, पुन्हा ह्या गार्ड सेलचं कॉन्सन्ट्रेशन जे द concentration of the cytoplasm of the guard cell becomes decreases, and because of this the water molecules which are present in the guard cells मध्ये जे काही water molecules होते they are comes out into the outer subsidiary cells. आणि आता काय होईल, ह्या गार्ड सेलचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, कारण गार्ड सेल मध्ये जो ग्लुकोज होता त्या ग्लुकोजचं कन्व्हर्शन कशात झालं, स्टार्च मध्ये झालं. याच्यामुळे काय होईल, गार्ड सेल्सच्या सायटोप्लाझमचं कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे गार्ड सेल मधलं जे सोल्युशन आहे ते वीक झाल्यामुळे त्याच्यातले जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत, द वॉटर मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन द गार्ड सेल्स दे कम्स आउट इन टू द सराउंडिंग सबसिडरी सेल्स बाय द प्रोसेस ऑफ एक्झॉस्मॉसिस. आता ह्या ठिकाणी काय झालं, एक्झॉस्मॉसिस झालं. गार्ड सेल्स मधले वॉटर मॉलिक्युल्स आउटर सबसिडरी सेल्स मध्ये निघून गेले. मग गार्ड सेल्सची पोझिशन तशीच राहील का, नाही राहणार. गार्ड सेल्स आर बिकम श्रिंक, कारण त्यातले वॉटर मॉलिक्युल्स बाहेर निघून गेले.
एक्झॉस्मॉसिस झालं. त्यामुळे गार्ड सेल्स आर बिकम श्रिंक. देअर outer thin expanded walls are become shrink. The guard cells are become shrink so that मग आता हे गार्ड सेल्स जे आहेत ते गार्ड सेल्स श्रिंक होत जातील. गार्ड सेल्स आर बिकम श्रिंक सो दॅट their inner thick walls comes very close to each other, and in this way stomata are closed during the night time. अशा पद्धतीने रात्री का होतात, रात्री स्टोमाटा बंद होतात. And this is all about the mechanism of opening and closing of stomata with the help of Stewart's hypothesis. Okay, got it? And tomorrow we will discuss on the K-pump hypothesis. This K-pump hypothesis is also called as a mallet iron hypothesis. And tomorrow we will discuss on that topic. Okay, thank you.